हॅलो चेक. नमस्कार, सुस्वागतम. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि या स्वराज्याचे रक्षण करताना प्राणाची आहुती देणाऱ्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत आई जागमातेच्या कुशीत या सजलेल्या क्रीडानगरीमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं प्रथमतः मी टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एकमेकांना गुंफत धागा पुढे पुढे जात असतो अन वसरूपी नवा आविष्कार तयार होतो. अतूट अशा स्नेहाच्या धाग्यांनी गुंफलेली आपली नाती आणखी दृढ करण्याचा सुवर्ण योग म्हणजे AB ट्रॉफी. म्हणतात ना की नदीचा उगम हा छोटा असतो पण पुढे जाऊन ती जीवनदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येयापर्यंत पोहोचता येतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वीपासून लावलेलं हे AB ग्रुप ट्रॉफीचं रोपटं आज या 3ऱ्या वर्षामध्ये हॅट्रिक कडे पदार्पण करते. या सर्व AB ग्रुपच्या सर्व कमिटी मेंबरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. पालघर जिल्ह्यातील व परिसरातील सर्वांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होण्यासाठी तसेच सर्व खेळाडूंना आपला खेळ सादर करण्यासाठी उत्तम व हक्काचं ठिकाण म्हणजे AB ट्रॉफी. ही AB ट्रॉफी अर्थात जसा चातक पक्षी ही पावसाची वाट पाहत असतो, त्या पावसाच्या पहिल्या थेंबाची आतुरतेने वाट पाहत असतो, तीच आतुरता या पंचकृषीतील सर्व खेळाडूंमध्ये तसेच पालघर जिल्हा नवे तर पालघर जिल्ह्याच्या बाहेरील खेळाडू सुद्धा या चातकाप्रमाणे जर वाट पाहत असतील तर ती एकमेव स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांची आवडीची स्पर्धा नो डाऊट AB ट्रॉफी 2024 मध्ये मी प्रथमतः सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वाढवली शोभा या मंचाची पायधूळ झाडून उत्तुंग कर्तृत्वाची स्वीकारून छोटासा सन्मान आमचा उंची वाढवावी आपल्या सत्काराची उंची वाढवावी आपण सत्काराची. चला तर मग अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती जोपासूया आपण AB ग्रुप ट्रॉफीच्या माध्यमातून या अतिथींचं आपण शुभ सन्मान शुभ स्वागत करूया. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मेहनतीची पायवाट ही चालावीच लागते आणि तेव्हाच आपल्याला उत्तुंग यशापर्यंत आपण पोहोचतो. अगदी कमी कालावधीमध्ये ज्याने उत्तुंग यश प्राप्त केलेलं आहे असे यशवान व्यक्तिमत्व, तुमचं आमचं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, एक अनमोल रत्न जे स्वतः आर्किटेक्ट आहेत, मी आदरणीय सन्माननीय श्री परेशजी घरत साहेबांना आमंत्रित करतोय. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या AB ट्रॉफीचे सर्व अजयजी भोईर सर यांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात. आदरणीय सन्माननीय श्री परेशजी घरत, एक उत्कृष्ट आर्किटेक्ट ज्यांची बुद्धिमत्ता अफाट आहे, ज्यांचं कर्तृत्व अगदी कमी वयामध्ये जे कर्तृत्ववान ज्यांना प्राप्त झालेले असे आदरणीय सन्माननीय परेशजी घरत साहेबांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जात आहेत. अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये आणि सुंदर अशा पेपर शॉटच्या माध्यमातून वर्षाव केला जातो. हे आशीर्वाद आहेत, हे सर्वांना पुढे जाण्यासाठीची प्रेरणा आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघत बसू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचं भविष्य घडवा. असंच आपल्या हातांवरती ज्यांची मजल गेलेली, ज्याच्या हातांवरती विश्वास आहे, जबाबदारी पूर्ण जे कामगिरी करतायत असे आदरणीय सन्माननीय श्री जयवंत राठोड साहेब, अर्थात जे स्वतः हॉटेल मालक आहेत, या आदरणीय सन्माननीय
सॉरी या ठिकाणी ते उपस्थित झालेले नाहीत, अगदी थोड्याच वेळात उपस्थित होतील. असं म्हणतात ना की ना कोणाकडून खास बनायचं ना कोणाकडून अपेक्षा ठेवायची, साधं आणि सरळ हीच आपली ओळख ठेवायची. कारण जगणं असो व वागणं साधं सरळ आणि सोपं हेच छान दिसतं. म्हणजेच सिंपल लिव्हिंग अँड हायर थिंकिंग असणारे एक व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय अजयजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी उपेशजी घरत आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्री अजयजी ठाकूर साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. स्वतः बिल्डर तसेच सामाजिक कार्य हेच ज्यांचं ध्येय असे सन्माननीय अजयजी ठाकूर. जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय मान्यवरांचं आपण स्वागत करूया. वेलकम सर. आपणास विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हावं. कधी न दाखवले मोठेपण अशी ही दिव्य मूर्ती आज ठरली आहे सत्कार मूर्ती. सन्मानाचा तुरा आज तुमच्या शिरपेचत तुमच्या आदरभावाची शाल पांघरते आहे म्हणत. आमच्याच उपस्थित असलेले सन्माननीय श्री भूपेंद्रजी वर्तक जे स्वतः बिल्डर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक चांगले चांगले कन्स्ट्रक्शन आपण पाहत असतो. मी सन्माननीय भूपेंद्रजी वर्तक साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान जयप्रकाशजी म्हात्रे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय भूपेंद्रजी वर्तक यांचा यथोचित सन्मान होते. जोरदार टाळ्या होत्यात. कार्य तुमचं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीवरती उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं असे अतिशय कठीण परिस्थितीतून स्वकष्टावर ज्यांनी मात करत परंतु समाजसेवेचे लेणं ज्याने उचललेलं आहे असं सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्री मंगेशजी पंडित साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मंगेशजी पंडित साहेबांचा यथोचित सन्मान पुन्हा एकदा उपेशजी घरत आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्यांचं क्रीडेवरती नितांत प्रेम आहे, समाजावरती प्रेम आहे असे मंगेशजी पंडित साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतायत. आपल्या कीर्तीचा सुगंध हा चहूबाजूने असाच दरवळीत राहावा म्हणूनच पुष्पगुच्छ आपणास प्रदान करण्यात येत आहे. घेतला समाज सेवेचा वसा, जनमानसात जाऊन कीर्ती गाजवली स्वतःची. लहानात लहान आणि मोठ्यात मोठा होऊन ज्याने समाजासाठी आपली प्रीती अर्पण केली असे समाजसेवक आदरणीय सन्माननीय उदयजी पुरंदरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी सामाजिक कार्यावरती ज्यांचा ठसा आहे, एक जाणते सामाजिक कार्यकर्ते उदयजी पुरंदरे साहेबांचा यथोचित सन्मान प्राण भोईर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय प्राण भोईर यांनी आदरणीय सन्माननीय उदयजी पुरंदरे यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. वेलकम सर. आपलं शुभ स्वागत करताना आम्हाला खूप हर्ष होतोय. एबी ट्रॉफी तर्फे आपलं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. असं म्हणतात ना की नावासाठी काम करू नका, कामासाठी काम करा. कारण जे कामासाठी काम करतात त्यांचेच नाव लौकिक होते. अगोदर कामावरून नाव होते आणि नंतर नावावरून काम होते. असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व अगदी लहानपणापासून ज्यांच्या मेंदूमध्ये ज्यांचं हुशारी ज्यांचं कौशल्य अगदी लहानपणापासूनच दिसत होतं. मोठे झाल्यानंतर कम्प्युटरचा कोर्स केला, मन रमत नव्हतं. उद्योजक म्हणून स्वतः ज्यांनी आपलं नावलौकिक मिळवलं, एल्मेको इंडिया ही कंपनी स्थापन केली आणि ही कंपनी स्थापन करताना सौभाग्यवतीची साथ मिळाली. कारण सौभाग्यवतीची साथ मिळाली ना तर माणूस 4 पावलं अधिक वेगाने धावू शकतो. ही गती त्यांना मिळाली. ज्या काळामध्ये करोना काळामध्ये तुम्ही आपण जेव्हा घरामध्ये होतो त्यावेळेला जे कामापासून दूर झाले होते अशांच्या रोजीरोटीची व्यवस्था करण्यासाठी 150 किलो तांदूळ 100 किलो तुरडाळ ज्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा वाटप झाली.
तदनंतर रस्त्याची दुरावस्था पाहता रस्त्याच्या व्यवस्थेसाठी ज्यांनी मातीचे ट्रक स्वखर्चाने दिले, त्याचबरोबर सफाळा पोलीस स्टेशन जेव्हा स्थापन झालं त्याच वेळेला CCTV कॅमेरे ज्यांच्या माध्यमातून मिळाले, तसेच 1988 मध्ये शाळेतला स्लॅब नव्हता त्यावेळेला 8 लाख रुपयाचा भरघोस निधी देऊन ज्यांच्या माध्यमातून स्लॅब पडला गेला, झांझरोळी रोड लाईट साठी ज्यांच्याकडून 52,000 रुपये प्राप्त झाले, असे एक उदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, तुमचं आमचं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, एक अनमोल रत्न आदरणीय सन्मान्य श्री मनोहर महंते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी पुन्हा एकदा AB ट्रॉफीचे सर्व अजय दादा भोईर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य श्री मनोहर महंते सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. ज्यांचं बालपणापासूनचं कर्तृत्व अगदी नक्कीच आपल्या ह्या पंचकृषीत वाखाणण्याजोगं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. हॅलो. ध्येयाला यांच्या लाखो पंख यशाचे, ध्येयाला यांच्या लाखो पंख यशाचे, प्रवासी जीवनाच्या स्वप्न गुणवत्तेचे, पोहोचण्या यशाच्या शिखरा घ्यावी उंच भरावी, आमुचे शब्द तुम्हाला लाख लाख शुभेच्छांचे. नक्कीच असं ज्यांच्या पाठीशी लाख लाख शुभेच्छा आहेत असे आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व महादेवजी गरत एक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय महादेवजी घरत साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान मी पुन्हा एकदा अजयजी भोईर साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय महादेवजी घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. सन्मानाचा शाही फेटा तसेच त्यांच्या कीर्तीचा सुगंध चहू बाजूने दरवळावा म्हणूनच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत असं म्हणतात ना, नाही पाहिलं सोनं नाणं, पाहिली माणसं घडलेली, मातीतून उगवून सुद्धा आभाळाला भिडलेली, असं अगदी शून्यातून आपलं कर्तृत्व निर्माण करणारे आदरणीय सन्माननीय श्री हितेंद्रजी भोईर साहेब सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जयकांतजी घरत आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हितेंद्रजी भोईर साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. स्वतः अजयजी भोईर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय हितेंद्रजी भोईर साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करतायत. वेलकम सर, वेलकम. आपलं शुभ सन्मान, शुभ स्वागत. कुणाचं तरी येणं म्हणजे येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं, लोकसेवेचं समाजसेवेचं देणं असतं. असेच सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्ट भरारी घेणारे आदरणीय सन्मान्य श्री उद्धवजी भोईर स्वतः उद्योजक आहेत. सन्मान्य उद्धवजी भोईर साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान मी पुन्हा एकदा अजयजी भोईर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उद्धवजी भोईर साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट अशी करायची की फक्त सुगंध आणि सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे. असाच सुगंध आपल्या कीर्तीने या चहू बाजूने पसरवणारे एक व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्री रामविलास सिंग जे स्वतः बिल्डर आहेत. या रामविलास सिंग यांचा यथोचित स्वागत सन्मान मी पुन्हा एकदा अजयजी भोईर साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य श्री रामविलास सिंग आदरणीय सन्माननीय सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्ट आपला ठसा उमटवणारे एक व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य श्री भूषणजी सावे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आशिष म्हात्रे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय भूषणजी सावे यांचा यथोचित स्वागत सन्मान सन्माननीय आशिष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय.
फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो, मात्र व्यक्तीचा चांगुलपणा हा प्रत्येक दिशेला पसरत असतो. असं एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व फुलाच्या सुगंधाप्रमाणे ज्यांचा कीर्तीचा सुगंध अगदी चहोबाजूने दरवळलेला आहे. आदरणीय सन्माननीय श्री दत्तात्रेय घरत सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान सचिनजी भोईर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय श्री दत्तात्रेय घरत साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी सचिनजी भोईर यांच्या शुभ हस्ते होताना पाहतो. जोरदार टाळ्या होऊ द्यात. सन्माननीय मान्यवरांचं शुभ सन्मान शुभ स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहतोय. माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा कळतो. तर उत्कृष्ट नेतृत्व ज्यांच्या अंगी आहे असे वाकसेचे विद्यमान उपसरपंच साहेब आदरणीय सन्माननीय अतुलजी हाडळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशिषजी पाटील आशिषजी म्हात्रे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. सन्माननीय उपसरपंच साहेब वाकसे अतुलजी हाडळ यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात. गरुडाप्रमाणे आकाशात उडतानाही आलं तरी चालेल, माशाप्रमाणे पाण्यात पोहतानाही आलं तरी चालेल, पण जमिनीवरच्या माणसासोबत माणसासारखे वागता आलं पाहिजे. असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सत्यवान पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचं यथोचित स्वागत सन्मान राजेश पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय सत्यवान पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम सर, आपलं शुभ स्वागत आहे. तसेच सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे आदरणीय सन्माननीय श्री चंद्रकांतजी किनी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान कुमार महाले यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. या सन्माननीय श्री चंद्रकांतजी किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान कुमार महाले यांच्या शुभ हस्ते होईल. असं म्हणतात ना की अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही मोठी गोष्ट नाही. आयुष्यात खरी मजा तेव्हाच येते जेव्हा ते आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून जनसामान्याचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय रश्मी रमाकांत पाटील उत्कृष्ट समाजसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान हर्षलजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय रश्मी रमाकांत पाटील मॅडम यांचं यथोचित सन्मान हर्षलजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा. तसेच सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्ट कर्तृत्व करणारे आणखी एक व्यक्तिमत्व एक अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय कमल लक्ष्मण भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जयप्रकाशजी म्हात्रे साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते श्रीमती कमल लक्ष्मण भोईर सामाजिक कार्यकर्ते यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. आज सांगण्यास अत्यंत आनंद होतोय
की या एबी ट्रॉफीच्या माध्यमातून मंच अगदी भरलेला आहे. कारण म्हणतात ना की पॉकेटची मजा तेव्हाच असते जेव्हा पॉकेटमध्ये पैसे असतील. कारण पैसे असतील तर पॉकेटचं महत्त्व आहे, नदीमध्ये पाणी असेल तर नदीला महत्त्व आहे. आणि विचारमंचावरती व्यासपीठावरती जर मान्यवर असतील ना तरच व्यासपीठाला शोभा आहे. आणि ही शोभा एबी ट्रॉफीच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी एबी ट्रॉफीला 4 चांद लावलेले आहेत. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. सन्माननीय देवरामजी घरत साहेब, आदरणीय सन्माननीय देवरामजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नागेशजी घरत आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सामाजिक कार्यकर्ते देवरामजी घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय नरेशजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मंगेश भोईर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. अगदी खूप सारे मान्यवर या ठिकाणी प्राप्त झालेत. हे प्रेम आहे एबी ट्रॉफी वरती, हे प्रेम आहे क्रिकेट वरती, हे प्रेम आहे गावावरती, हे प्रेम आहे समाजावरती. आणि म्हणूनच एवढी मोठी मांदियाळी आपण या एबी ट्रॉफीच्या माध्यमातून पाहतोय. तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय नथुरामजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जयेश आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नथुरामजी घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. जोरदार टाळ्या होऊ द्यात. कारण आपल्या कर्तृत्वाने उभं राहिलेले हे मोठं व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहतोय. आदरणीय सन्माननीय श्री सलील करंजेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी स्वप्नील पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. आदरणीय सन्माननीय सलील करंजेकर साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन होतोय. आपल्या कीर्तीचा, आपल्या कर्तृत्वाचा सुगंध असाच चहूबाजूनी आणि समाजामध्ये पसरावा हीच सदिच्छा. तसेच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अहमद अली शेख उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान सन्माननीय हरेश्वरजी किनी आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. तसेच आपण पाहतो या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत सन्माननीय दीपकजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान हरेश्वरजी किनी पुनश्च एकदा आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीपकजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. या साहेब अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूयात. मी पुनश्च एकदा सर्वांचं वेलकम करतोय, शुभ स्वागत करतोय आणि वळूया आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी. कारण ज्यासाठी केला होता हट्टहास, कारण एक अनोखा उपक्रम, स्तुत्य उपक्रम या एबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपण होताना पाहतोय. या स्तुत्य उपक्रमाकडे आपण वाटचाल करूया. श्री श्री म्हणजे अद्वितीय भक्ती, श्री म्हणजे अलौकिक शक्ती, श्री म्हणजे जीवनाची आसक्ती, श्री म्हणजे चराचराची व्याप्ती. असेच जिच्या हातात पाळण्याची दोरी तीच जग उद्धारी. कारण प्रत्येक कुटुंब यशस्वी करण्यामध्ये जिचा सिंहाचा वाटा आहे ती असते स्त्री, ती असते बहीण, ती असते आई, ती असते वहिनी. रूप मात्र वेगवेगळे आहेत परंतु स्त्रीचं कर्तृत्व मात्र मोठं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला साक्षात लक्ष्मीचे स्थान दिलेले आहे. घर सांभाळणे, पाहुणे सांभाळणे, नातेवाईक सांभाळणे, मित्रमंडळी यांचा मान राखणे, त्यांची काळजी घेणे, कुटुंब चालवण्यासाठी काम करणे, घराला घरपण देणं हे सर्व एक स्त्रीच करू शकते. असं म्हणतात ना, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. स्त्रीला
देव माना. कारण आपली भारतीय संस्कृती सुद्धा म्हणते मातृदेव भव, ही संस्कृती जोपासणारी माझी भारतीय संस्कृती आहे. म्हणजेच जर घरामध्ये सर्वात जास्त सन्मान कोणाचा करायचा तर अर्थातच त्या स्त्रीचा करायचा. आणि म्हणूनच एबी ट्रॉफीचं मी विशेष कौतुक करेन की त्यांनी स्त्रीला स्त्री समजलेलं नाही. कारण श्री म्हणजे आराध्य देवता आणि घरातील जर प्रथम देवता कोण असेल तर ती स्त्री आहे. आणि म्हणून या संपूर्ण स्त्रीचा जागर करताना श्री शक्तीचा सन्मान करणार आहेत. म्हणजे स्त्रीला स्त्रीपर्यंत नेऊन ठेवलेलं एकमेव अद्वितीय काम एबी ट्रॉफीने केले. या एबीच्या सर्व कमिटी मेंबरसाठी जोरदार टाळ्या वाजवत. कारण ही कल्पना अप्रतिम आहे. ही तुम्हाला आम्हाला न समजण्याच्या पलीकडे आहे. कारण स्त्री ही देवता आहे हे मानणारा हा वर्ग एबी ग्रुप. एकदा जोरदार टाळ्या होत्यात एबी ग्रुप साठी. स्त्री म्हणजे घराचा आरसा. एखाद्या कुटुंबातील स्त्री जर सक्षम असेल, खंबीर असेल तर घराची प्रगती झाली म्हणून समजा. ज्या समाजातील स्त्रिया प्रगत तो समाज प्रगत समजला जातो. स्त्री सक्षमीकरण झालं पाहिजे असं आपण म्हणतो. पण स्त्री सक्षमीकरण म्हणजे तरी काय? तर स्त्रियांना हवं तसं त्यांच्या क्षमतेनुसार, आवडीनुसार काम करण्याची संधी उपलब्ध करून देणं. त्या जेव्हा पुढे जातात, त्या पुढे जात असताना त्यांना मागे न खेचता तिच्याकडून घडत असलेल्या प्रत्येक कार्याला योग्य मार्गदर्शन करत आणि महत्त्वाचे म्हणजे पाठिंबा देणं म्हणजे स्त्री सक्षमीकरण. स्त्रीला सन्मान मिळाला तर समाज बदलायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच हा सन्मान आपण करणार आहोत स्त्रीचा. हा सन्मान आहे त्यांच्यातील कुशल नेतृत्वाचा. हा सन्मान असणार आहे उत्तुंग कर्तृत्वाचा. हा सन्मान असणार आहे निरपेक्ष दातृत्वाचा. हा सन्मान असणार आहे असामान्य व्यक्तिमत्वाचा. चला करूया सन्मान तिच्या प्रत्येक रूपाचा. बनूने पत्नी, माता, कधी बहीण अन बनूने मुलगी, सोसलेल्या त्या यातना कसे विसरतील तुझे उपकार. कधी बनून जिजामाता घडवले शिवरायांना, तर कधी बनूने सावित्री शिक्षण देऊन घडविले दलितांना आणि स्त्रियांना. बनूनी कल्पना, सुनीता झेप घेतली तू अवकाशी, कर्तृत्वाच्या जोरावर नाव कोरिले सर्व दिशी. कारण क्षेत्र असं कोणते क्षेत्र बाकी नाही की ज्या ठिकाणी आमची स्त्री पोचलेली नाही. अगदी विद्वत्ता असू दे, हुशारी असू दे, कर्तृत्व असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची स्त्री पोचलेली आहे. आणि म्हणूनच म्हणतात ना, महिला म्हणजे जी स्वतः महान आहे आणि दुसऱ्याला सुद्धा महान बनवण्याची ताकद जिच्यामध्ये आहे ना, ती महिला. महिला या शब्दाबरोबरच प्रेम, वात्सल्य, ममता या भावना समोर येतात. पण त्यासोबतच शक्ती संपन्न स्त्री समोर उभी राहते. कारण आता ती अबला राहिली नाही, ती सबला झाली आहे. आज तिने स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी ती सदैव तत्पर आहे. तर या सर्व स्त्रियांसाठी, ज्यांना आपण देवता समजतो, या सर्व कर्तृत्ववान व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. कारण त्यांचा हा मान आहे, सन्मान आहे, बहुमान आहे. कारण हा सन्मान, हा बहुमान, हा मान हा एकट्या स्त्रीचा नाही, माझ्या गावाचा आहे, माझ्या समाजाचा आहे, माझ्या राज्याचा आहे. कारण स्त्री जर पुढे जात असेल तर तिला प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणं हे आपलं इति कर्तव्य आहे. आणि तेच इति कर्तव्य या एबी ट्रॉफीच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. अगदी थोड्याच वेळात आपण ह्या सर्व असामान्य व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. नाही पंढरीशी जाणे, नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी. माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी. समाजाच्या हितासाठी जे देह झिजवणारे, परिश्रमाने अनेकांना जीवदान देणारा डॉक्टर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अगदी करोना काळामध्ये ज्यांच्यामध्ये सुद्धा देव पाहिला आपण सर्वांनी. कारण देवाला पहिल्यांदा आपण नमस्कार नाही केला, पहिला जाऊन डॉक्टरांना नमस्कार केला. कारण त्यांच्यामुळे माझं अस्तित्व पणाला लागलं होतं. असे आपल्या उत्कृष्ट अभ्यासू वृत्तीने
जे डॉक्टर क्षेत्रामध्ये आपल्या समाजातील माता भगिनी अगदी पदार्पण केलेले आहेत, अशा सर्व डॉक्टर सन्मान्य डॉक्टरचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. त्यांना श्री शक्ती ह्या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. मी आमंत्रित करतोय डॉक्टर अश्विनी आशिष पाटील. डॉक्टर अश्विनी आशिष पाटील यांचा यथोचित सन्मान परेशजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. श्री शक्तीचा सन्मान. घरचं नाव आहे तेजल आशिष पाटील. माफ करा, कारण एकमेव अशी स्त्री असते जिला दोन नावं असतात. ओळख दोन नावाने होते. दोन घराचं जी कर्तृत्वाने दोन घरांचं नाव रोशन करत असते. तदनंतर मी आमंत्रित करतोय, मी अश्विनीताईने इथेच थांबवतोय कारण आपण एकत्रितपणे सर्व डॉक्टरांचा फोटो घेणार आहोत. तदनंतर मी आमंत्रित करतोय दुसरे डॉक्टर्स आहेत आपल्याकडे. श्वेता रोहित किनी, सन्माननीय डॉक्टर श्वेता रोहित किनी. मी मंगेशजी पंडित आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्वेता रोहित किनी मॅडमचा यथोचित स्वागत सन्मान करावा. आणि उत्कृष्ट कर्तृत्व आहे, अभ्यासू वृत्ती आहे आणि या अभ्यासू वृत्तीच्या जोरावरच त्यांनी डॉक्टरकी पर्यंत मजल मारलेली आहे आणि म्हणूनच त्यांना श्री शक्ती या सन्मानाने सन्मानित केलं जात आहे. डॉक्टर सेजल संदीप किणी. डॉक्टर सेजल संदीप किणी यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. मी पुनश्च एकदा मंगेशजी पंडित आपणास विनंती करतो. ओके. तदनंतर डॉक्टर प्रतीक्षा आदित्य घरत. डॉक्टर प्रतीक्षा आदित्य घरत. मी उदयजी पुरंदरे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय डॉक्टर प्रतीक्षा आदित्य घरत यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. उदयजी पुरंदरे साहेब, जोरदार टाळ्या होऊ द्यात. श्री शक्तीचा सन्मान या सन्मानाने सन्मानित केलं जात आहे. डॉक्टर सायली सुशांत करवीर. डॉक्टर सायली सुशांत करवीर यांचा यथोचित सन्मान मी सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सन्मान्य श्री मनोहर महंते सर ज्यांच्या माध्यमातून या सर्व जे सन्मान चिन्ह आहेत हे ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले, एकदा मनोहर महंते सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्यात. मनोहर कमळाकर महंते सर यांच्या शुभ हस्ते सायली सुशांत करवीर, डॉक्टर सायली करवीर यांचा यथोचित सन्मान आणि त्यांना सुद्धा श्री शक्तीचा सन्मान देऊन सन्मानित केलं जाईल. तसेच मी आमंत्रित करतो डॉक्टर दिशा दीपक पाटील. मी पुनश्च एकदा मनोहर महंते सर आपणास विनंती असेल आपल्याच शुभ हस्ते पुन्हा एकदा डॉक्टर दिशा दीपक पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. त्यांना सुद्धा श्री शक्तीचा सन्मान या पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. मी सर्व सन्मान्य डॉक्टरांना विनंती करतो की आपण एका रांगेत राहूया आणि एक चांगला फोटो आपण या ठिकाणी घेऊयात. यस, म्युझिकचा आवाज होऊ दे, जोरात जोरात टाळ्या होऊ द्यात या सर्व डॉक्टरसाठी. यस, क्या बात है. जोरदार, कम ऑन. सत्कार मूर्तींचे मी आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. आयुष्यात घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. चला या ठिकाणी आणखी एक खास व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. कारण ज्यांच्या नजरेतून खूप सारे कला आविष्कार घडत असतात, ज्यांच्या नजरेमधूनच खूप सारे स्ट्रक्चर निर्माण होत असतात, असे आर्किटेक्ट
सन्माननीय स्नेहल परेश घरत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सन्मान श्री शक्तीचा सन्मान या सन्मानाने हा सन्मान प्रदान करतील। मी आमंत्रित करतोय मंगेशजी पंडित आणि उदयजी पुरंदरे साहेब, आपणा दोघांना सुद्धा विनंती करतो। मंगेशजी पंडित आणि उदयजी पुरंदरे साहेब, आपणास विनंती असेल की आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते सन्माननीय स्नेहलजी परेश घरत यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। श्री शक्तीचा सन्मान, नारी शक्तीचा सन्मान, जोरदार टाळ्या हो द्यात। थांबा ताई, इकडे हा सन्मान आहे, ही आपल्यासाठी दिलेली मानाचा मुजरा आमचा आहे। तो मानाचा मुजरा मात्र आपण हे पेपर शॉटच्या माध्यमातून स्वीकारूयात। धन्यवाद, तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील। आयुष्यात आपण घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये हवी असते। आणि हीच जिद्द आणि जिद्दीच्या जोरावरती ज्यांनी ॲडव्होकेट ही पदवी संपादन केली अशा ॲडव्होकेट भाविका प्रकाश चापके या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सन्माननीय श्री परेशजी घरत आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट भाविका प्रकाश चापके यांना सन्मानित करायचं आहे। श्री शक्तीचा सन्मान या सन्मानाने सन्मानित करायचं आहे। अगदी एबी ट्रॉफीचं विशेष कौतुक आहे की स्त्रीला स्त्रीपर्यंत नेऊन ठेवणारी एकमेव ट्रॉफी एबी ट्रॉफी। कारण हे एकदम सुंदर आयोजन आहे। जेवढे डॉक्टर आहेत ना त्यांना एकत्र मानाचा मुजरा दिला जातो, जेवढे आर्किटेक्ट आहेत, आपण वकील आहात, ॲडव्होकेट आहात, तुम्हाला सुद्धा एक मानाचा मुजरा असेल या एबी ट्रॉफीचा। तदनंतर दुसरे आपल्यामध्ये ॲडव्होकेट आहेत ज्यांनी अगदी अभ्यासू वृत्तीने ही पदवी संपादन केलेली आहे। मृणाली अमित पाटील, ॲडव्होकेट मृणाली अमित पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं यथोचित स्वागत सन्मान श्री रामविलास सिंग आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ॲडव्होकेट मृणाली अमित पाटील, मृणाल अमित पाटील यांचा यथोचित सन्मान श्री रामविलास सिंग यांनी आपल्या शुभ हस्ते करावा। मी मान्यवरांना थांबवते, तर एक पेपर शॉट होते, मानाचा मुजरा होते। या मॅडम, 1 2 3 स्टार्ट। क्या बात है, जोरदार टाळ्या हो द्यात। टाळ्यांचा जोर मात्र कमी आहे। मान्यवरांचे खूप खूप आभार आणि सन्मान प्राप्त नारी शक्तीला आम्ही एकदा मानाचा मुजरा करतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील। संपत्तीचा बँक बॅलन्स महत्त्वाचा नाही, संपत्तीचा बँक बॅलन्स महत्त्वाचा नाही, तर आरोग्याचा बँक बॅलन्स चांगला असेल ना तर त्या आयुष्याला अर्थ आहे। तर नक्कीच अगदी जीवाची पर्वा न करता आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या जबाबदारीवरती ज्यांचा विश्वास आहे आणि जे कर्तृत्व अगदी जबाबदारी पूर्ण करतायत अशा नर्सेस मी आमंत्रित करतोय। हेमांगी नागेश घरत, हेमांगी नागेश घरत यांचा यथोचित सन्मान अजयजी ठाकूर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय। अजयजी ठाकूर यांनी आपल्या शुभ हस्ते हेमांगी नागेश घरत यांचा यथोचित सन्मान करावायचा आहे। स्त्री शक्तीचा सन्मान या सन्मानाने त्यांना सन्मानित करायचं आहे। तदनंतर दुसऱ्या नर्सेस आहेत आपल्याकडे, शुभांगी दत्ता पाटील यांना सुद्धा मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय। मी भूपेंद्रजी वर्तक साहेब आपणास विनंती करतो की आपण शुभांगी दत्ता पाटील यांचा यथोचित सन्मान करावा। भूपेंद्रजी वर्तक या, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे शुभांगी दत्ता पाटील। धन्यवाद। तदनंतर मी आमंत्रित करतोय अंजली हरेश्वर किनी,
अंजली हरेश्वर किनी यांचा यथोचित सन्मान प्रीती भोईर मॅडम यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय। या प्रीती भोईर मॅडम, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे अंजली हरेश्वर किनी। यस, प्रीती भोईर अर्थातच AB ट्रॉफी ज्यांच्या स्वप्नातून ही साकारली, अगदी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व प्रीती भोईर। आणि आम्हाला मान्यवर सांगतात ही AB ट्रॉफी अजय भोईरची नाहीये, AB ट्रॉफी त्यांच्या मालकीनीची आहे। आणि खरोखर कारण एवढं मोठं आयोजन पाहतो आपण की अजय भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं घरी लक्ष कमी लागलं असेल। येणारे 15 ते 20 दिवस तर मी त्यांच्या वतीने या सर्व त्यांचे कुटुंबीय जर या ठिकाणी असतील तर मी स्वतः त्यांच्या वतीने आपली क्षमा मागतो की कदाचित 20 दिवस आपल्याला वेळ कमी दिला असेल, परंतु तो वेळ कमी दिला, या ग्राउंडवरती वेळ जास्त दिला आणि म्हणूनच हे एवढं मोठं आपण प्रांगण पाहतोय। अजून मॅच आहेत, 8 दिवस अजूनही ते इकडेच राहणार आहेत। एकदा जोरदार टाळ्या होतात या घरच्यांसाठी ज्यांनी यांना प्रोत्साहित केलेलं आहे। तदनंतर मी आमंत्रित करतोय कृपाली ज्ञानेश्वर पाटील यांचा सुद्धा सन्मान प्रीती भोईर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी आपणास विनंती करतोय। कृपाली ज्ञानेश्वर पाटील, प्रीती मॅडम खूप खूप धन्यवाद। मी शारदा मॅडमला इथेच थांबवतोय, थांबा। तदनंतर आमंत्रित करतोय शारदा संतोष घरत, या शारदा संतोष घरत यांचं यथोचित सन्मान। ओके, निधी नंदकुमार घरत यांना मी आमंत्रित करतोय, नाही आहेत। या सर्व नर्स ज्यांचा आता सन्मान झाला त्यांनी या इकडे आमंत्रित करतोय। हेमांगी घरत, शुभांगी पाटील, अंजली किनी आणि कृपाली पाटील, या अजयजी भोईर आपण सुद्धा या यांच्या समवेत। तदनंतर प्रीती भोईर मॅडम आपण सुद्धा या, प्रीती भोईर मॅडम या। 1 2 3 स्टार्ट, जोरदार सलामी होऊ द्यात, क्या बात है। आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या या AB ट्रॉफी कडून, कोर कमिटी कडून खूप खूप शुभेच्छा असतील। हॅलो, आमच्या अभंगाच्या गाथा तुम्हास कळून चुकल्या आहेत, आमच्या अभंगाच्या गाथा तुम्हास कळून चुकल्या आहेत। झाडल्या गोळ्या, फुटले बॉम्ब हे तर आमच्यासाठी टिकले आहेत। हा गैरसमज दूर करून टाका, तुम्ही आम्हास गुलाम कराल। भारत माता की जय म्हणत एक दिवस तिरंग्याला सलाम कराल। असा आवेश असणारे ज्यांच्यामुळे आज आपण शांततामय सुखी जीवन जगतो, रात्रीची शांत झोप घेतो, असे आपल्या रक्षण करत्या। नक्कीच सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे ज्यांचे ध्येय आहे, मी आमंत्रित करतोय पोलीस मित्र निशा राऊत यांना आमंत्रित करतोय। त्यांचा यथोचित सन्मान भूषणजी सावे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय। भूषणजी सावे सन्मानित करतील सन्माननीय निशा राऊत, पोलीस मित्र म्हणून ज्या कार्यरत आहेत। जोरदार टाळ्या होऊ द्यात निशा राऊत मॅडम साठी, आणि त्यांना सुद्धा आपण सलामी देणार आहोत। 1 2 3 गो, जोरदार टाळ्या होऊ द्यात या पोलीस मित्रांसाठी, निशा राऊत मॅडम साठी। AB ग्रुपच्या सर्व टीमचं खूप खूप आभार। यस, याला म्हणतात कृतज्ञता अर्पण करणे, कारण ज्यांनी आमचा सन्मान केला त्यांच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करणे, आणि ही नारीच करू शकते। कारण वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे, समशेरीची ढाल आहे। स्त्री म्हणजे अबला नाही, ती धगधगता अंगार आहे। वाह, या स्त्री शक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात।
चिमुकल्या चेहऱ्यांवरील निरागसता ओळखून त्यांना विश्वास देत सामोरे जाण्यासाठी विद्येचे तेज देणारे गुरु अत्यंत महत्त्वाचे असतात. असं म्हणतात ना, शिक्षक, शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तृत्ववान, असं त्रिवेणी गुणातून साकारलेलं उत्तम व्यक्तिमत्व अर्थातच शिक्षक, ज्याने अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत. कारण एकमेव असं क्षेत्र आहे की जे आपल्यापेक्षाही पुढे जा असं आशीर्वाद देणारं हे एकमेव पेशा आहे, तो म्हणजे शिक्षक. आणि अशाच शिक्षकांचा सन्मान, आदर्श शिक्षक, तसेच अनेक पिढींना पुढे जाण्यासाठी चालना देणारे शिक्षक, तसेच मुख्याध्यापिका यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान श्री शक्ती ह्या सन्मानाने करणार आहोत. प्रथमतः आमंत्रित करतोय आदर्श शिक्षिका लीला तुकाराम घरत. आदर्श शिक्षिका लीला तुकाराम घरत. रश्मी रमाकांत पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय लीला तुकाराम घरत यांचा यथोचित सन्मान करावा. रश्मी पाटील सन्मानित करायचा आहे. या श्री शक्ती हा सन्मान देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. मी लीला मॅडमला इथेच थांबावं अशी विनंती करतोय. तदनंतर मी आमंत्रित करतोय आदर्श शिक्षिका जयवंती नरेश किनी मॅडम यांना मी आमंत्रित करतोय. मी सलीलजी करंजीकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय आदर्श शिक्षिका जयवंती नरेश किणी यांना सन्मानित करायचं आहे. अगदी अनेक पिढ्या, अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवलेले आहेत, असं अनेक व्यक्तिमत्व घडवणारं हे व्यक्तिमत्व. साहेबांचे खूप खूप धन्यवाद. मी मॅडमला इथेच थांबण्याची विनंती करतोय. तदनंतर मी आमंत्रित करतोय दुसऱ्या आदर्श शिक्षिका जयवंती जगन्नाथ भोईर. या स्वतः मुख्याध्यापिका आहेत. ह्या सर्व मुख्याध्यापिका आहेत. या मुख्याध्यापिकांचा सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. जयवंती जगन्नाथ भोईर. मी मंगेशजी पंडित साहेब आपणास विनंती करतो की जयश्री, सॉरी माफ करा, थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. जयश्री जगन्नाथ भोईर यांचा यथोचित सन्मान मंगेशजी पंडित यांनी श्री शक्ती ह्या सन्मानाने सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात. तदनंतर मी राऊतबाई यांना आमंत्रित करतोय. या कारण राऊतबाई म्हटल्यानंतर एक थोडं हृदयाच्या जवळचं स्थान असतं. कारण मॅडम म्हटल्यानंतर प्लॅटफॉर्म आणि बेंच असते, बाई असल्यानंतर जवळचं स्थान असतं. असे राऊतबाई यांना मी आमंत्रित करतोय. त्यांचं यथोचित सन्मान मनोहरजी महंते आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते राऊतबाईंचा यथोचित सन्मान करावा. या सर्व आदर्श शिक्षिका आहेतच, शिवाय मुख्याध्यापिका म्हणून सुद्धा चांगलं कर्तृत्व आपलं बजावत असतात. मी मनोहरजी महंते आपणास विनंती करतो की आपण श्री सन्मानाने त्यांना सन्मानित करायचं आहे. अरे वा, हा खूप मोठा सन्मान आहे की एका शिष्याच्या हातून शिक्षकाचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण एका रांगेमध्ये येऊया. देतो आधी आपण सलामी देऊया. हा, एक आपण सलामी देऊया. कारण सलामी ही आपल्या कर्तृत्वासाठी आहे, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मात्र आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. या लीला मॅडम, जयवंती मॅडम, जयश्री मॅडम आणि राऊतबाई. 1 2 3 गो. जोरदार टाळ्या होऊ द्यात. कारण अनेक पिढ्या ज्यांनी घडवलेल्या आहेत, अनेक व्यक्तिमत्व ज्यांनी घडवलेली आहेत आणि जे स्वतः शिक्षक आहेत, जे बोलणं हा ज्यांचा पेशा आहे आणि इथून गपचूप गेले तर कसं चालेल. कारण बोलणं भाग पडावंच लागेल आणि इथे बोलावंच लागेल. आणि म्हणूनच मी आमंत्रित करतोय मॅडमना. हॅलो, हितेंद्रजी भोईर आपणास विनंती आहे की आपण या सन्माननीय व्यासपीठ आणि माझे बंधू भगिनींनो, हितेंद्रजी भोईर बघा आजचा हा दिवस आहे, हा
खूप महत्त्वाचा दिवस आहे. आता खेळाविषयी मी काही बोलत नाहीत, फक्त APG ग्रुप हे आयोजित जो महिलांचा सत्कार केलेला आहे, मला सन्मानित केलेला आहे. आणि ज्या जन्मभूमीमध्ये, ज्या कर्मभूमीमध्ये माझा सत्कार होत आहे, हे माझा खूप भाग्याचा दिवस आहे असं मी समजते. आणि म्हणूनच मला असं वाटलं की 2 शब्द बोलावे आणि त्यांचं मनपूर्वक त्या ज्या आयोजकाने आमचा सन्मान केलेला आहे त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्यांना मी धन्यवाद देते. आणि माझे संपूर्ण महिला गटातर्फे मी सर्वांना त्यांना धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द. धन्यवाद मॅडम. आपण खूपच साऱ्या पिढ्या घडवलेल्या आहेत. आपण खूपच सारे इंजिनियर्स, डॉक्टर स्वतः आपण घडवलेत. मला वाटतं राऊतबाईंना या ठिकाणी 2 शब्द प्रकट करायचे आहेत, मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस अतिशय शुभ असा आहे. खरोखर नारी शक्तीचा इथे सन्मानित केलेला आहे, गौरव केलेला आहे. स्त्री ही काय शक्ती आहे? स्त्रीचा कर्तृत्व, ध्येय, सहनशीलता आणि विचारी ही वृत्ती खरोखरच सगळ्या देशाला पुढे घेऊन जाणारी आहे. आणि ह्यातूनच सगळ्या आपल्या राष्ट्राचा, देशाचा उद्धार होणार आहे. याबद्दल हा सन्मान घडवून आणणाऱ्या AB कमिटी आणि सर्व त्यांचे सहकार्य यांना खरोखर धन्यवाद देण्यात येतो आणि त्यांचे मी आभारी आहे. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. आपल्या सर्वांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तदनंतर आपण पुढची फील्ड आशा वर्करांकडे वळूया. तुमच्या सन्माननीय सावरसाहेब, या आपली जागा ही मुख्य मंचावरती आहे. आपण या मंचावरती विराजित होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या AB ट्रॉफीला मात्र 4 चांद लावावेत. तुमच्या मार्कशीट पेक्षाही महत्त्वाचे असते ते म्हणजे तुमच्या आरोग्याची मार्कशीट. आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्याचे मार्कशीट जे सांभाळतात ते आपल्या गावातल्या आशा वर्कर. आणि या सर्व आशा वर्करांना मी एकत्रित आमंत्रित करतोय. सन्माननीय मिनलजी सुनील किनी या, त्याचबरोबर अनुजा कुमार महाले, अनुजा मॅडमने सुद्धा यायचं आहे. तदनंतर आमंत्रित करतोय जागृती जागृती उंबरसाडा आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय. तसेच वैष्णवीजी जाधव आपण सुद्धा यायचं आहे. आणि दिव्या घरत मॅडम आपण सुद्धा या ठिकाणी सन्मानपूर्वक यायचं आहे. सर्वांना एकत्रितपणे मी आमंत्रित करतोय आणि यांचा यथोचित सन्मान आपण शुभ हस्ते, मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत. या जयप्रकाश म्हात्रे यांना मी आमंत्रित करतो. या आपण यांचा एक मिनलजी किनी यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जयप्रकाशजी म्हात्रे, आपणास विनंती असेल की आपण मिनलजी सुनील किनी यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर अनुजा कुमार महाले यांचा सुद्धा आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. जयप्रकाशजी म्हात्रे, आपणास विनंती आहे की अनुजा महाले यांचा सुद्धा आपणास सन्मान करावायचा आहे. तदनंतर पुढील सन्मान प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो हरेश्वरजी किनी या, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. जागृती उंबरसाडा मॅडम यांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात. तदनंतर मी आमंत्रित करतोय उपेशजी घरत आपण आपल्या शुभ हस्ते वैष्णवी जाधव मॅडमचा सन्मान करायचा आहे. तसेच दिव्या घरत यांचा सुद्धा सन्मान उपेशजी घरत यांनी करायचा आहे. दिव्या घरत मॅडम, अरुणा दांडेकर मॅडम असतील तर या, आणि स्वाती पाटील मॅडम
ओके, उपेजी करत थांबा. आपण या ठिकाणी एक ह्या सर्व आशा वर्करांना जे अगदी प्रत्येक खडानखडा माहिती आपल्या गावाची, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत, गरोदर स्त्रियांपर्यंत प्रत्येकाची अचूक माहिती अचूकपणे टिपणारे ह्या सर्व आशा वर्करांना ही सलामी. जोरदार टाळ्या होऊ द्यात या सर्व आशा वर्करसाठी. मान्यवरांचे आभार आणि सन्मान प्राप्त सर्व सन्मानार्थींचे मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या पुढील वाटचालीसाठी. गावचा कारभार जर सुरळीत चालवायचा असेल तर गावचा प्रथम नागरिक म्हणजे सरपंच हा महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबत त्याची पूर्ण टीम ही तितकीच महत्त्वाची असते. अगदी सामाजिक कार्यामध्ये असं म्हणतात ना की राजकीय क्षेत्रामध्ये पुढे जाऊन समाजाचं देणं काय आहे, समाजाची जागृती करणे, समाजाचा विकास करणे, गावाचा विकास करणे हे ज्यांचे ध्येय आहेत या सर्वांना मी आमंत्रित करतोय. सीमा रावते, ममता किनी मॅडम माजी पंचायत समितीचे ज्या सदस्य आहेत, तसेच रेखा पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. या रेखा पाटील मॅडम. तदनंतर माधवी हाडल मॅडम आपणा सुद्धा मी आमंत्रित करतोय, ज्या स्वतः वाकसईच्या प्रथम नागरिक सरपंच आहेत. तदनंतर मी सदस्य नमिता हर्षल घरत आपणा सुद्धा आमंत्रित करतोय. मी आरती उदय भोईर यांना सुद्धा आमंत्रित करतोय. मी सन्माननीय तृप्ती जयेंद्र किनी आपणा सुद्धा आमंत्रित करतोय. मी पूजा जयवंत वांगड आपणा सुद्धा आमंत्रित करतोय. तसेच प्रज्ञा दीपक सुतार आपणा सुद्धा आमंत्रित करतोय. तसेच नंदिनी नीरज काठे आपणा सुद्धा आमंत्रित करतोय, ज्या स्वतः विद्यमान सदस्य आहेत. तसेच सदस्य कविता काशीनाथ गोरे आपणा सुद्धा आमंत्रित करतोय. सदस्य सविता रामदास आंदे आपणा सुद्धा आमंत्रित करतोय. तसेच सदस्य रंजना रमेश भोईर आपणा सुद्धा आमंत्रित करतोय. करुणा रामदास पाटील, तसेच सुजाता सतीश किनी, जागृती विक्रांत दोडे आणि संगीता जगन्नाथ घरत या सर्व राजकीय क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या सर्व कर्तृत्ववान महिलांना आमंत्रित करतो. या आपण या ठिकाणी रांगेत उभे राहूयात. मी सचिनजी भोईर आपणास विनंती करतो की आपण सन्मानित करायचं आहे. सचिनजी भोईर, प्राण भोईर आपणास सुद्धा आमंत्रित करतो. या तसेच चेतन म्हात्रे, किरण म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे आणि सलील करंजीकर, प्रतीक भोईर आपल्या सर्वांना मी आमंत्रित करतो की आपण या सर्वांनी या आदरणीय सन्माननीय सर्व राजकीय क्षेत्रातील नामांकित महिला ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपला नावाचा ठसा उमटवलेला आहे या सर्वांना 1 बाय 1 सन्मानित करायचं आहे. या सचिन भोईर, प्राण भोईर, चेतन म्हात्रे, किरण म्हात्रे, कल्पेश म्हात्रे, सलील करंजीकर आणि प्रतीक, या 1 बाय 1 आपण एका एका नारीचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या सचिनजी भोईर, प्राण भोईर, या रेखा पाटील मॅडमचा आपल्याला सन्मान करायचा आहे. प्राण भोईर, रेखा पाटील मॅडमचा आपण सन्मान करायचा आहे. तसेच माधवी हाडल मॅडमचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. प्राण भोईर आपणास विनंती असेल माधवी मॅडमचा सुद्धा आपण सन्मान करायचा आहे. अरे म्युझिक लावू द्या. जितू चौधरी सरांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. तदनंतर मी चेतन म्हात्रे आपणास विनंती करतो की आपण नमिता घरत तसेच आरती भोईर यांचा सन्मान करायचा आहे. जितू चौधरी, या आपणास सुद्धा मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. जितू चौधरी साहेब, आपण पूजा वांगड यांचा सन्मान करायचा आहे.
तसेच प्रज्ञा सुतार यांचा सुद्धा आपण सन्मान करावायचा आहे. जोरदार टाळ्या होत्यात. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होताना आपण पाहतोय. श्री शक्ती सन्मानाने कल्पेशजी म्हात्रे आपण सुद्धा या. चंदन पाटील आपण सुद्धा या. आपण सुद्धा सन्मानित करायचं आहे. चंदनजी पाटील. कविता गोरे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या किरणजी म्हात्रे आपणास विनंती असेल. रंजना भोईर मॅडमचा आपण सन्मान करावायचा आहे. कविता गोरे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जागृती दोडे यांचा सुद्धा सन्मान प्रतीक यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. जागृती दोडे. तसेच सलीलजी करंजेकर आपणास विनंती असेल की आपण तृप्ती जयेंद्र केनी यांचा यथोचित सन्मान करावा. तदनंतर मी प्रत्येक यांना आमंत्रित करतोय की रंजना रमेश भोईर यांचा यथोचित सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. सर्व सन्माननीय राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी वाखण्याजोगं काम केलेलं आहे या सर्व सन्माननीय सत्कार मूर्तींचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्यात या सर्व सन्माननीय सदस्य सरपंच आणि त्यांना सलामी दिली जाते. जोरदार टाळ्या होत्यात या सर्व सन्माननीय सदस्यांसाठी. मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी या AB ग्रुप ट्रॉफी कडून संपूर्ण कोर कमिटी कडून खूप खूप शुभेच्छा असतील. अतिशय खूपच वाखाणण्याजोगा स्तुत्य उपक्रम या AB ट्रॉफीच्या माध्यमातून आपण होताना पाहिला. कारण म्हणतात ना आपल्या सावलीपासून आपण काहीतरी शिकावं. कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत. म्हणूनच जनसेवेचं सुंदर लेणं प्रेमाने जपावं हाच मंत्र आपल्या आयुष्यात जपणारे आणि आपल्या हुशारीने आपल्या मेहनतीने जिद्दीने अथक परिश्रमाने हे सर्व व्यक्तिमत्व ही नारी शक्ती अगदी पुढे जात आहे. आपण टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहित करूया. अशाच पुढे जात राहा आणि आपल्या समाजाचा गावाचा कुटुंबाचा राज्याचा नावलौकिक आपल्या माध्यमातून होऊ देत. तदनंतर व्यावसायिक क्षेत्राकडे आपण वळूयात. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचे वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आणि अगदी अथक परिश्रमातून मेहनतीतून आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम केलेले आहे ज्या स्वतः कंपनीच्या मालक आहेत नैना मनोहर महंते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा यथोचित सन्मान कमल लक्ष्मण भोईर मॅडम आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नैना महंते यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरे कंपनीचे स्वतः ओनर आहेत. कारण एक कुटुंब सांभाळण्याबरोबर कंपनी सांभाळणे म्हणजे दोन धारी तलवारीवर पाय ठेवणे आहे. आणि हीच कामगिरी लिलिया पार पाडणारे शहनाज अयूब पटेल यांचा सुद्धा सन्मान मी मनोहर महंते आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करावा.
मी नैना महंत्याने इथेच थांबण्याची विनंती करतो. थांबा मॅडम, आपल्याला अजून सलामी देणे बाकी आहे. या शहनाज अयूब पटेल, मनोहरजी महंते यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल, ज्यांच्या माध्यमातून हे चांगले आकर्षक सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत असे एक दानशूर व्यक्तिमत्व मनोहरजी महंते. त्यानंतर मी आमंत्रित करते पूनम नरेश शाहू यांचा सुद्धा सन्मान आपण पाहणार आहोत. रश्मी रमाकांत पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. पूनम नरेश शाहू ज्या स्वतः जनरल स्टोअरच्या मालक आहेत. तदनंतर असं म्हणतात ना की कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो. अगदी जिद्दीने प्रेमाने जर तो व्यवसाय केलात तर नक्कीच आपलं नाव लौकिक होऊ शकतं. असेच अगदी छोट्या व्यवसायातून गगन भरारी घेणाऱ्या शाहिदा शेख मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्या स्वतः भाजी विक्रेते आहेत पण कर्तृत्व मात्र मोठं आहे. मी पुन्हा एकदा मी वासंती गुप्ता मॅडम यांना आमंत्रित करतोय. या त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान रश्मी मॅडम यांनी आपल्या शुभ हस्ते करावा. या स्वतः भाजी विक्रेते आहेत. आम्ही एक शिक्षण घेत असताना एक वाक्य आम्ही वाचलं होतं, वाचाल तर वाचाल नाहीतर भाजीपाला विकाल. कारण त्यावेळेला भाजीपाल्याला तेवढं महत्व नव्हतं, पण आज साक्षात मुकेश अंबानी सुद्धा या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत. म्हणजेच कुठला व्यवसाय हा छोटा नसतो, तो प्रेमाने आणि जिद्दीने केला तर तो आपल्याला मात्र नक्कीच गगन भरारी घ्यायला लावतो. तदनंतर मी आमंत्रित करते शकीला शेख. शकीला शेख ज्या स्वतः जनरल स्टोअरच्या मालक आहेत. मी कमलजी भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं शकीला शेख मॅडमला. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. शकीला शेख यांचा यथोचित सन्मान होतोय. कमलजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्या होत्यात. तदनंतर मेकअप आर्टिस्ट क्रांती म्हात्रे यांना मी आमंत्रित करतोय. त्यांचा यथोचित सन्मान हर्षल घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा. हर्षल घरत या मेकअप आर्टिस्ट आता खूप जोरदार जो व्यवसाय सुरू आहे. अगदी प्रत्येकाचा चेहरा सुंदर असावा असं वाटत असतं आणि अगदी लग्न सराईमध्ये जोरदार ज्यांना मागणी आहे अशा मेकअप आर्टिस्ट, उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट क्रांती म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी होताना पाहतोय. तसेच एका उत्कृष्ट व्यक्तिमत्वाचा मी आता या ठिकाणी उल्लेख करणार आहे. कारण परिस्थिती बिकट असली ना तरीही परिस्थिती पुढे डगमगायचं नाही. परिस्थितीला सांगायचं तू कितीही मला त्रास दिलास तरी पण मी परिस्थितीपेक्षा मी मोठा आहे. ही परिस्थितीला झुकवण्याची ताकद. मग त्यासाठी मला रिक्षा चालवायला लागली तरीही चालेल. कारण कुठलाच व्यवसाय हा छोटा नाही. त्या व्यवसायातून मी माझ्या कुटुंबाला सावरू शकते अशी मथुरा चिपाट रिक्षा चालक. जोरदार टाळ्या होऊ दे. एकमेव स्त्री जी रिक्षा चालक या केळवे रोडवरती आहे. मथुरा चिपाट यांचा यथोचित सन्मान राजकिरण वर्मा. या राजकिरण वर्मा गेलेले. मी उपेशजी घरात आपणास विनंती करतो की आपण मथुरा चिपाट मॅडमचा यथोचित सन्मान करायचा. जोरदार टाळ्या होऊ द्यात. अगदी प्रवाशांना अगदी उत्तम सुविधा पोहोचवणाऱ्या मथुरा चिपाट मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करताना अगदी आम्हाला आनंद होतोय. तसेच जर या ठिकाणी उषा शेट्टी मॅडम असतील, मेघा कारभारी असतील, चंपा शेट्टी असतील, शालिनी राजभोई असतील, जीना यादव असतील, तदनंतर मी सांजल घरत असतील तर त्यांना सुद्धा आमंत्रित करतोय. नाही ओके, सर्वांनी जरा आपण एका रांगेत राहूया आणि कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बंदिस्त होऊया आणि ही सलामी स्वीकारूया. 1 2 ए जोरात वाजव रे, जोरात वाजव, आवाज वाढव डीजे. 1 2 3 स्टार्ट.
हात वरती होऊ द्या. मोरया मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दोन शब्द बोलणार आहे. प्रथम आमच्या हे ज्या मुलांनी छोट्या छोट्या मुलांनी ही कामगिरी पार पाडली आणि हा सन्मान आम्हाला दिलात महिलांना, त्याबद्दल मी अजयचे खूप खूप आभार. त्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि हे सामाजिक कार्य ते करतात, हे खूप छान वाटतंय आणि अशीच प्रगती करत राहा. धन्यवाद. नक्कीच आपल्या शुभेच्छा या संपूर्ण कोर कमिटीच्या पाठीशी आहेत. तदनंतर अगदी बचतीची सवय ही लहानपणापासून आपल्या मुलांमध्ये राहावी. बचत आपल्याला नक्कीच खूप मोठं ध्येय जर साध्य करायचं असेल तर छोटी छोटी बचत ही महत्त्वाची असते आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बचत संघाचे म्हणजे ग्राम संघाचे अध्यक्ष या ठिकाणी महिला अध्यक्ष उपस्थित आहेत. मी आमंत्रित करतोय अलका संतोष भोईर. अलका संतोष भोईर बचत गटाच्या. मी प्रकाशजी सावर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अलका संतोष भोईर यांना सन्मानित करायचं आहे. तसेच उपेशजी घरात आपणास विनंती असेल की आपण प्रकाश साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे कारण प्रकाश साहेबांचा सुद्धा सन्मान राहिलेला आहे. अलका भोईर मॅडम आपणास सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की आपण थांबा थोडा वेळ, आपण सुद्धा सलामी स्वीकारायची आहे. तदनंतर आमंत्रित करतोय हर्षला गावड यांचा सन्मान. दत्तात्रय घरात आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हर्षला गावड यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तदनंतर उपस्थित आहेत अपूर्वा वर्तक मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अतुलजी हाडळ आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अपूर्वा वर्तक मॅडमचा यथोचित सन्मान करायचा आहे. या अपूर्वा वर्तक मॅडम. तसेच उज्ज्वला लोहार मॅडम असतील तर त्यांनी सुद्धा यायचं आहे. नंदिनी काठे मॅडम असतील. तदनंतर साई वंदना पाटील. मी हितेंद्रजी भोईर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साई वंदना पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच नंदिनी काठे मॅडम किंवा अजूनही उज्ज्वला लोहार आपण असतील तर आपण सुद्धा सन्मानपूर्वक यायचं आहे. ओके, जोरदार टाळ्या होऊ द्यात आणि आपण सुद्धा यांना सलामी देऊया. 1 2 3 स्टार्ट. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तदनंतर आपण लेखनिकांकडे वळूया, जे लेखणीच्या माध्यमातून अगदी सामाजिक कार्य तसेच कुठली चळवळ उभी करायची असेल. कारण हे क्रांतीवीर आपल्या पिक्चर मधले एक डायलॉग, एक कलमवाली बाई, कारण ती ताकद आहे, त्या लेखणीमध्ये ताकद आहे आणि ह्याच लेखणीच्या जोरावरती आपलं कर्तृत्व उभे करणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय, ज्यांची 7 पुस्तकं, जगदंबेचे 51 नमस्कार, श्री गणेश वंदना, गीतांश, काव्य फुलोरा, भक्ती सुमने, उदय उदय ग जगदंबे भाग 1 आणि भाग 2 अशी 7 पुस्तकं ज्यांच्या आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. 2014 मध्ये सावित्रीबाई फुले या पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. 2022 मध्ये साहित्य रत्न, 2023 मध्ये फुलोरा रत्न आणि 2024 मध्ये साहित्य निर्मिती शुभम करोती परिवारातर्फे हा सन्मान त्यांना दिलेला आहे. मी आमंत्रित करतो अस्मिता मंगेश पंडित.
मी रश्मी रमाकांत पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सारस्वत अस्मिता मंगेश पंडित यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मी सारस्वत अस्मिता मॅडमला इथेच थांबवतो. अजून एक आपल्यामध्ये सारस्वत आहेत. सारस्वत निकिता नितीन किनी मॅडमचे खूप खूप धन्यवाद असतील. रश्मी मॅडमचे निकिता नितीन किनी ज्यांचं आगरी साहित्य झोर आणि एक म्युझिक अल्बम आहे चांदणे फुला फुलांचे, यांचा सन्मान करण्यासाठी मी हितेंद्रजी भोईर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे निकिता नितीन किनी. जोरदार टाळ्या होऊ द्यात. हे सारस्वत आहेत आणि त्यांना सलामी सुद्धा देणार आहोत आपण. 1 2 3 गो. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि सन्मानार्थींचे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तदनंतर आता क्रांती आलेली आहे. हे युग जे आहे हे प्रसार माध्यमांचं युग आहे, अगदी सोशल मीडियाचं युग आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा खूप काही आपण करू शकतो, नावलौकिक होऊ शकतं. आपली छोटीशी कृती सुद्धा 7 समुद्रापलीकडे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकते. आपले विचार कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मात्र एक यूट्यूब चॅनल स्वतःचं असावं आणि अशाच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे असे यूट्यूबर संजना संतोष करवीर यांना मी आमंत्रित करतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान या AB ट्रॉफीचे सर्वा अजयजी भोईर आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते संजना संतोष करवीर यांचा यथोचित सन्मान करावा. स्वतः यूट्यूबर आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपले विचार, आपल्या संकल्पना, आपल्या कल्पना अगदी या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मॅडमला मी विनंती करतो थांबा. मॅडम संजना मॅडम आपण या ठिकाणी थांबायचं. अजयजी भोईर आपण सुद्धा थांबा कारण आपण सलामी देणार आहोत. एकदा फक्त यूट्यूब आम्ही एवढं बोलतोय, एकदा सगळ्या चॅनलचं नाव तरी सांगा. नमस्कार. प्रथम मला तुमचं मनापासून आभार मानायचे आहेत की तुम्ही मला एवढा मोठा सन्मान दिलेला आहे आज इथे. आणि इथे जमलेल्या सगळ्यांनाच मनापासून असं वाटत असेल की स्त्रियांना आपण तेवढं महत्त्व नाही देत आणि आज तुमच्या माध्यमातून हे घडलेलं आहे. तर मी मनापासून तुमचे आभार मानते प्रथमतः. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे रिदमिक बटरफ्लाय, जिकडे मी व्लॉग्स वगैरे पोस्ट करत असते. आपल्या गावात जेव्हा श्रीराम प्राण प्रतिष्ठापना झाली होती आणि त्याची रॅली वगैरे निघाली होती, मी त्याचा व्लॉगसुद्धा केला होता. आणि माझा एक प्रयत्न असतो छोटासा, आपल्या गावाकडे किंवा या भागांमध्ये एवढं काय म्हणतात अजून तेवढी ओळख नाही आहे किंवा सोशल मीडिया कुठपर्यंत पोहोचू शकते आणि काय करू शकते ह्याचं अजून लोकांना ज्ञान नाही आहे. तर इथले काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात तर मी प्रयत्न करते की माझ्या चॅनलमधून रीलमधून तो पुढे आणावा. जसं की लोकल आपल्याकडे फ्रिक्वेन्सी कमी आहे तर असे काही गोष्टी असतात जे मी माझ्या रील्स आणि यूट्यूबमधून सांगत असते. तर धन्यवाद, एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद करवीर मॅडम आपल्या वाटचालीसाठी आणि आपला जो उद्दिष्ट आहे ते नक्कीच सफल होऊ दे याच सदिच्छा असतील. तदनंतर एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे AB ग्रुपचे सर्व कमिटी मेंबर जे आहेत, मी आधीच त्यांच्या कुटुंबियांना सांगितलेलं होतं की गेले काही दिवस ते या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. इथे असेल वा हे सगळं एवढं जे करायचं असतं ना हे एकट्या दुकट्याने होत नाही. कधी कधी दानशूर व्यक्तींकडे जावं लागतं आणि दानशूर व्यक्ती रात्री अपरात्री घरी असतात, त्याच वेळेला भेट होते. म्हणून हे व्यक्तिमत्व हे AB ट्रॉफीवाले सगळे हे रात्री अपरात्री सुद्धा बाहेर आहेत आणि त्यांना प्रोत्साहित करणारे, त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देणारे त्यांच्या सर्व सौभाग्यवतींना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. राजा ग्रुप आणि AB ग्रुप, राजा आणि AB ग्रुपचे जे सदस्य आहेत त्यांच्या सर्व सौभाग्यवती या आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे कारण आम्हाला समजू दे कोण कोण आहेत या संपूर्ण AB ट्रॉफी घडण्या पाठीमागच्या पडद्यामागच्या कलाकार.
AB ग्रुप आणि राजा ग्रुप याच्या कमिटी मेंबरच्या सर्व सौभाग्यवती यांना मी एकत्रितपणे आमंत्रित करतोय. या लवकर या, कारण तुम्ही अगदी घर बिंदासपणे सांभाळलं आणि म्हणून हे सर्वजण कार्य करू शकलेले आहेत. या जवळ या, इकडे या ताई, एकदा मस्त सर्वांनी रांगेत उभं राहूया. चला, आपणास सुद्धा एक सलामी तो बनती है. आल्या, सर्व आल्यात बघा. अजून कोण? हा, मोठी सलामी आणि प्लस हात पण वरती करायचा आणि थोडस नाचायचं सुद्धा. अरे बरोबर आहे की नाही? नाचायचं की नाही थोडस? अरे या सन्मान या. सर्व ग्रुपचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या सर्व सौभाग्यवती. कमिटी मेंबरने बघा आपापले आलेले आहेत का. ओके, सर्व झालेले आहेत उपस्थित. एकदा जोरदार टाळ्या होतात या सर्वांसाठी आणि यस सलामी देऊयात. 1 2 3 गो. डीजे हात वरती करायचं, हात वरती करायचं. यस, क्या बात आहे. या सर्वांचे खूप 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 धन्यवाद असतील, कारण असेच आपण प्रोत्साहित करत राहा. आणि आमच्या सर्व खेळाडूंसाठी आमच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आपल्या माध्यमातून प्राप्त होते. आपणास मी सन्मानपूर्वक विराजित होण्याची विनंती करतो. मी घरगुती व्यवसायातून एक पुढे गेलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय भारती पाटील मॅडम आपणास विनंती करतो. भारती पात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी हरेश्वरजी किनी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भारती पात्रे यांना सन्मानित करण्याची विनंती करतोय. स्त्री शक्ती सन्मान या सन्मानाने त्यांना सन्मानित करायचं आहे. अगदी छोट्या छोट्या व्यवसायातून सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो, कारण कुठलाच व्यवसाय छोटा नसतो. 5 चपात्या करणारी ताई आता मात्र 3 ते 5 हजार चपात्या दिवसाला बनवू शकते, अशा सुद्धा महिला आहेत. म्हणजेच कुठलाच व्यवसाय छोटा नसतो आणि कुठलंच क्षेत्र हे लहान नसतं. जे क्षेत्र तुम्ही जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने त्याच्यात पाऊल टाकले, ते पाऊल यशस्वी होण्यासाठी मात्र नक्कीच प्रेरणा आपल्यासोबत सर्वांची आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील. आणि तदनंतर आपण सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या विकेटकडे जे आपली ट्रॉफी आहे, AB ट्रॉफी पर्व 3 2024चं अनावरण करण्यासाठी, इनॉग्रेशन करण्यासाठी मी आमंत्रित करतो. या सर्व सन्माननीय मान्यवर, आपणा सर्वांना विनंती आहे की आपण ट्रॉफीच्या अनावरणासाठी यायचं आहे. इनॉग्रेशन होईल या ठिकाणी. ट्रॉफी 2024 नक्की कशी आहे. सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. या आपण विकेटकडे यायचं आहे, ज्या ठिकाणी आपण या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत. अगदी ट्रॉफीचं अनावरण झाल्यानंतर लगेच जो अर्धा सामना राहिला होता ते क्षेत्ररक्षक लगेच सज्ज होतील आणि ओपनर बॅटर लगेच मैदानामध्ये येतील.
हॅलो. सर्व सन्माननीय मान्यवर, आपणास मी सन्मानपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करतोय. या आपल्या शुभ हस्ते या AB ग्रुप ट्रॉफी 2024 उद्घाटन इनॉग्रेशन आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहेत. या लगेच सर्व सन्माननीय मान्यवर थोडं जलद गतीने या, कारण खूप वेळ आपला गेलेला आहे आणि यानंतर मात्र सामने सुरू होतील. अतिशय स्तुत्य असा उपक्रम या AB ग्रुपच्या माध्यमातून होताना आपण पाहिला, कारण नारी शक्तीला सलाम केलेला आहे, नारी शक्तीचा गौरव केलेला आहे, तिचं अभिनंदन केलेलं आहे, तिच्या यशाचं तिच्या कर्तृत्वाचं या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला सन्मानित केलेलं आहे. आणि तदनंतर या सन्मानाच्या प्रोग्राम नंतर आपण वळणार आहोत 2024 AB ग्रुप ट्रॉफी कशी आहे, सर्वांना हा विषय पडलेला आहे, सर्वांच्या नजरा आहेत या ट्रॉफीकडे. इनॉग्रेशन होईल या ट्रॉफीचं. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते AB ग्रुप ट्रॉफी 2024 पर्व तिसरं, या तिसऱ्या पर्वाचं ही आहे चमचमते ट्रॉफी इनॉग्रेशन. या जोरदार टाळ्या हो द्यात. क्या बात है. आकर्षक चमचमते ट्रॉफी 2024 AB ग्रुप. अगदी सर्वांचं लक्ष असेल पुढचे 7 दिवस ज्यासाठी झुंजणार आहेत, ज्यासाठी हट्टहास आहे, हीच ती ट्रॉफी. आणि या ट्रॉफीचं इनोव्हेशन झालेलं आहे असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगतोय. मान्यवरांना विनंती असेल की आपण अगदी या मुख्य मंचावरती विराजित व्हावं आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि यानंतरचा सामना मात्र लगेच सुरू होईल. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती विराजित व्हावं आणि या ट्रॉफीच्या इनोव्हेशन साठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुर्लाई सरतोडी जो सामना थांबला होता, पहिला डाव संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर कुर्लाई सरतोडी संघाने 5 षटकांमध्ये 70 धावा बनवल्या आणि 71 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे रॉकी ग्रुप टेंबिकोडा संघासमोर. तर लगेच आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे आणि आपण आता जे वेळापत्रक आपलं थांबलं होतं ते वेळापत्रक सुरू करतोय. आपण पाहतोय AB ग्रुप ट्रॉफी पर्व तिसरं आणि दिवस पहिला आणि पहिल्या दिवसातला आता दुसरा सामना पूर्ववत होतोय.
पहिल्या डावाच्या अखेर एक चांगला खेळ तुषारच्या वतीनं पाहायला मिळाला. बाद होण्यापूर्वी 57 धावांचं त्यांचं योगदान, त्याला दर्शनची 7 मिळाली 3 धावांची आणि सिद्धार्थने 8 धावांचं योगदान दिलेलं आहे. तर ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स बॅटरचा पहिल्या डावामध्ये कुर्लाई सरतोडी संघाच्या पाहायला मिळाला आणि आता आपण तसाच परफॉर्मन्स अपेक्षित करतोय दुसऱ्या डावामध्ये रॉकी ग्रुप टेमिकोडाई संघाकडून. लेट्स सी हु विल विन दिस मॅच. आपण आहोत AB ग्रुप ट्रॉफी केळवेरोड या स्पर्धेमध्ये. सर्व सन्माननीय पाहुण्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्यांनी खरंच